ह्योच दिवस बघायचा होता का मला? याच दिवसाकरता तिला मी गावाकडनं इथं घेऊन आलो का? एवढा एकच विचार होता की चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देऊ. लग्न लावेपर्यंत काही दिवस मला तिच्याशी वेळ घालवता येईल. पर बघितलं ना तू इथं आल्यानंतर कशी वागते ती. मला काही हे पटलेलं नाहीये. हे कानातले माझी अडचण दूर करतील. बापू कुठे निघालेस? तुला काय करायचंय? आणि तुला किती वेळेला सांगितलं की कोणी घराच्या बाहेर पडत असेल तर असले प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून. तिकडे तुझी ताईडी मला त्रास देते, आता तू पण त्रास देऊ नका. पण मम्मी काय केलं आता? नाहीची कानातली कुठे घेऊन चाललायस? म्हणजे कोणाला देणार आहेस का? तुला काय करायचंय? मी ते कोणाला देईन, विकेन, नाही तर विहिरीत टाकून देईन. तुला काय करायचंय? अरे बाबा ते तायडीचे कानातले आहेत. ताईडीचे कानातलेत म्हणजे कोणी दिले? आईने दिले ना? म्हणजे माझ्या बायकोनं दिले ना? म्हणजे या कानातल्यावर जेवढा ताईडीचा हक्क आहे ना तेवढा माझा पण हक्क आहे. पण बा तिला न विचारता कुठे घेऊन चाललायस? कसं आहे ना बाळा, आता ना मला याची लय गरज आहे. म्हणजे चांगल्या कामा करताच त्याची गरज आहे. आपल्या पारूच्या भल्यासाठी करतोय हे सगळं. आपल्या पारूवर लय मोठं संकट आलं आणि त्या संकटातनं दूर जाण्याकरता मला पैसे पाहिजेत. आणि आता तर आम्हाला आहे ना तुझी किंमत. हो मग मी प्रीतम सरांना नेहमी सांगत असते, या अख्ख्या घरात जर कोणी असेल की ज्यांना चांगलं वाईट सगळं कळतं तर त्या फक्त दामिनी काकू आहेत. त्या केवढ्या स्मार्ट, रिस्पॉन्सिबल, सिन्सिअर, इंटेलिजंट आहेत, हो की नाही? हो. हिने जे काही इंग्लिश शब्द वापरले आता ते सगळं मी आहे. म्हणजे काय प्रश्नच नाही. दामिनी काकू तुला माहितीये का, तू ना मला माझ्या आई समान वाटतेस. हाच हाच तुझा रुबाब, तुझा धाक. म्हणजे मला जर काही अडचण आली ना तर असं वाटतं ना पटकन धावत येऊन तुझ्याकडे येऊन बोलावं ते. तुझा धाक आहे ना, माझी हिंमतच होत नाही ग. तुम्हाला खरं सांगू, या घरात फक्त तुम्हा दोघांना माझी किंमत कळली. पण बरोबर आहे तुझंही. माझा हा रुबाब, माझा हा धाक हे बघून जरा माझ्याशी बोलायचं प्रेशर येतच. पण मी तुला सांगते ना, तू बोल माझ्याशी, कुठलाही प्रॉब्लेम सांग. मी तुला ते हे देते, राजा एखाद्याला देतो बघ, राजवाडा. राजवाडा का देईल राजा? राजवाडा नाही रे, एखादी अमुक गोष्ट देतो आणि म्हणतो बोल. दागिना. दागिना. दागिने माझ्याकडे आहेत का मी तुला द्यायला? दागिना नाही, दागिना नाही. हा, राजा म्हणतो हे घे, आता बिंदास बोल. अभय. करेक्ट. मी ना तुम्हाला अभय देते. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल मला सांगा, असा 1 मिनिटात सॉल्व्ह करेन मी. बोल. अरे बोलून तर बघ. बिझनेसमॅन आणि गोष्ट सांगण्याचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे लई संबंध आहे. काय? आता लई शिकलेले आहात तुम्ही, शिकले सवरलेले आहात, मोठी मोठी बुकं वाचलेली आहेत, लई गोष्टी ऐकलेल्या आहेत. एक गोष्ट नाही सांगता येत. तुला येते का गोष्ट सांगता? म्हणजे काय? मग सांग तूच. मी गोष्ट सांगू आता.
एक असतो राजा आणि एक असते त्याची सेविका. राजाची ती सेविका लई आवडती असते. ती सेविका त्या राजाची समधी कामं चुटकीसरशी करत असते. त्या राजाचं त्या सेविकेशिवाय पान सुद्धा हलत नसतं. आणि गंमत म्हणजे ती सेविका तिच्या राजावर लई प्रेम करते हे त्या राजाला माहीतच नसतं. नवरा मानत असते ती त्या राजाला, पण त्याचं लगीन दुसऱ्याच राजकुमारी सोबत होणार असतं. पुढे पुढे काय? पुढं 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 काय पुढं काय गोष्ट आहे मला नाही माहिती. म्हणजे त्या गोष्टीचा शेवट कसा होणार आहे माहित नाही. अरे असं कसं नाही माहिती गोष्टीचा शेवट? आदित्य सर, तुम्ही सांगू शकता का त्या गोष्टीचा शेवट?